प्रत्येक वर्षी मला नवरात्राचे उपवास असतात आणि एकही दिवस असा झाला नाही की मला ते उपवास जमले नाही किंवा मी खंडित केले, मोडले नाही. पहिल्या दिवसापासून ते अगदी दसऱ्याच्या दिवसापर्यंत मला तो उपवास असतो. तर हॅलो नमस्ते, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर इथे खूप छान अशी मी एक रेसिपी केली, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. झालं असं की रात्री मी फराळच केलं नाही, उपाशी झोपी गेले अक्षरशः. तसं पाहिलं तर मी 7:30 वाजता, पावणे 8 वाजता चहा घेतला होता, नंतर एक राजगिऱ्याचा लाडू खाल्ला होता आणि मला आज सकाळी एवढी भूक लागली होती. आज 6वी माळा आहे आणि म्हटलं साबुदाण्याची खिचडी पण भिजू घातली नाही आणि दसमी पण खायची इच्छा नव्हती आणि फास्टमध्ये असं काय बनवावं खूप विचार केला. मग म्हटलं चला आता मी काय करते बघते ट्राय करून. आणि मी यूट्यूबला पण खूप पाहिली होती रेसिपी, पण ती प्रत्येक वेळेस जमनच असं नसतं. तर इथे मी सुरुवातीला पीठ भिजवताना घेतलंच नाही खरं तर. जेव्हा छान झाली ना तेव्हा मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. फर्स्टली तर तुम्ही म्हणता काय जमलंच नाही हिला, त्यासाठी तर मी इथे सकाळीच बटाटे उकडायला ठेवले होते 3. मला वाटलं 3ही बटाटे लागतील, पण तसं झालं नाही. एका बटाट्यामध्येच माझं पूर्ण झालं ते. तर मी तुम्हाला इथं सांगते कसं बनवलंय. तर मी इथे 1 वाटी भगर, 1 वाटी साबुदाणा कच्चाच मिक्सरला वाटून घेतला आणि परातीमध्ये पीठ मळायला कसं घेतो तसं ते घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 बटाटा किसून घेतला. नंतर शेंगदाण्याची आणि हिरव्या मिरचीची चटणी बनवतो ना आपण, तशी चटणी बनवून घेतली आणि शेंगदाणे जरा जाडसर ठेवले आणि छान लागतात ते म्हणून. तर मग ते तसं त्याच्यामध्ये टाकलं आणि मीठ तर आपण ते वाटतानाच घेतो, तर मीठ पण तसंच त्याच्यामध्ये टाकलं आणि ते छान असं 15-20 मिनटं छान भिजवून दिलं आणि खूप छान असं लुसलुसीत मऊ मऊ असा गोळा तयार झाला त्याचा. त्याच्यानंतर मग मी म्हटलं की आता याला थापायचं कसं, की कारण माझ्याकडे रुमाल पण नव्हता थापायला आणि उपवास आहे तर मला कुठल्या अशा एका कापडावरती माझी इच्छा होईना करायची. आणि इथे छान अशी प्लास्टिकची पिशवी होती, मला वाटतं पार्सलच रिसीव्ह झालं होतं मला काहीतरी, किंवा मग कशाची तरी आसन मला आठवत नाही आहे. मी छान अशी धुवून पुसून घेतली आणि मग त्याच्यावरती छापून घेतलं. किती सुंदर छापल्या गेले मी तुम्हाला दाखवते. आणि म्हणजे तुम्ही पहा आता पुढे. आणि एवढं छान असतं पटकन 2 मिनिटात एका बाजूनी छान असं परत म्हणजे काय बोलतो आपण शेकून निघतं आणि दुसऱ्या बाजूनी पण छान असं होतं ते. तर इथे थोडंसंच किंचित तुपाची गरज असते, जास्त तुपाची गरज नसते इथं. आणि हे प्लास्टिक तव्याला जास्त चिटकून द्यायचं नाही, पटकन उचलायचं कारण की आपल्या पोटात जातं. तुम्हाला इथं दिसत असून थोडं थोडं कडेनी, तर ते थोडंसं काळजी घेऊन करायचं. आणि किंवा तुम्हाला जर फडक्या जर तुमच्याकडे कापड असेल तर कापडावरती, तर मग अगदीच चांगलं कापड, काय पटकन त्याला ओलं गेलेलं असतं आणि ते पटकन चिटकत नाही. तर अशा प्रकारे इथे मी फक्त पसरून घेतलंय. आता तुम्हाला कळलं असेल, जेव्हा आपण बटाट्याच्या पापड्या करतो ना तेव्हा आपण अशा गोल गोल करण्यासाठी आपण ते बटाट्याच्या पापड्या करण्यासाठी प्लास्टिकमध्ये असं पूर्ण फिरून घेतलं आणि एवढं म्हणजे घेतो आणि एवढं इझी बनतं ना हे आणि एवढं छान बनतं ना. मी पण जेव्हा मिक्स करत होते ना तेव्हा मला नाही वाटलं की मी व्हिडिओ काढावं काय काढावं, म्हटलं चला खराब झालं तर उगाच कशाला शेअर करायचं आणि उगाच एखाद्याला. पण एवढं भारी झालंय ना आणि एवढं भारी. आणि मी खाल्लं, तुम्हाला सांगते मी थोडंसं खाल्लं पण. आणि ते मी नंतर पण खूप वेळेस करीन. मला वाटतं पुढचे जेवढे पण आता 4 दिवस उरलेत ना तेवढे मी मला वाटतं हेच खाणार आहे, कारण की एवढं भारी झालंय ना, एवढी टेस्टी झालंय. याच्यासोबत खोबऱ्याची, नारळाची म्हणजे नारळाची आणि शेंगदाण्याची जी चटणी असते ना ओली, ती पण एवढी भारी लागन. पण इथे मी काय केलं, याच्यामध्ये शेंगदाणा आणि हिरवी मिरची मिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे दुसरं काय याच्यासोबत खायची गरज मला तरी वाटत नाही. आपण आर्यनला विचारू कसं झालंय, कसं झालंय, खायला कसं लागते, टेस्टी मऊ आहे का, भारी नाश्ता आहे ना.